हा दादा, मी पोलीस स्टेशनच्या बाहेरच उभे आहोत. हे एटीएम आहे ना, एटीएम जवळ आहे तुम्ही. ठीक आहे, मी कॅब बुक केली आहे, ती येईलच थोड्या वेळात. एक नंबर आहे. अरे तुला सांगतो, त्या दिवशी कसली मजा आली ना, आई शपथ. ए ती तीच आहे ना, तिचे फोटोज व्हायरल झाले होते. अरे फोटो सोड, अशी समोर जास्त हॉट वाटते रे. देवी जगत तारिणीचा आशीर्वाद आहे आपल्यावर, काळजी करू नका. तिला तर इमॅजिन करायची पण गरज नाही रे, सगळं बघून झालंय. हे माल आहे रे, कडक माल. पण ती तीच आहे काय रे? अरे हीच आहे रे ती. हो ना. काव्या, तू का घाबरतीयस? आपण नाही घाबरायचं. आणि आतापर्यंत एवढ्या हिमतीने आपण सगळ्या गोष्टी केल्या आहेत, तर इथून पुढे पण तसंच करायचं आपल्याला. काव्या, ताईने काय सांगितलंय? आता रडायचं नाही, आता लढायचं. होय, तीच आहे. काय? तुम्ही म्हणालात ना, ती मुलगी, ते फोटोज, ही तीच आहे. हॉट, हा? माल. अरे, ते फोटोज खरे का खोटे हे जाणून घेण्याआधीच तुम्ही ते फोटो लाईक करताय, शेअर करताय, घाणेरड्या कॉमेंट्स करताय. मुलींचं शरीर तुम्हाला काय एंटरटेनमेंट वाटतं? हा? तुम्ही तुमच्या मित्रांना दाखवताय आणि तुमच्यासारख्या लोकांनी ते फोटो अपलोड केले आणि तुम्ही ते निर्लज्जासारखे व्हायरल करताय. ते फोटोज मॉर्फ करणं, त्यावर किळस येईल इतक्या घाणेरड्या कॉमेंट्स करणं, हा तर पुरुषांना मिळालेला अधिकारच आहे, हो ना? आणि तिच्या जागी जर तुमच्या घरच्या मुली असत्या तर अशा घाणेरड्या कॉमेंट्स केल्याच ना का तुम्ही? हा? सॉरी दादा, चुकी झाली. सॉरी? तिला म्हणा सॉरी. इथून पुढे ना कोणत्याही मुलीवर कॉमेंट्स करण्याआधी विचार करा. हीच गोष्ट जर तुमच्या आई बरोबर, बायको बरोबर, ताई बरोबर घडली असती तर काय केलं असतं तुम्ही? सॉरी म्हणतात, तिला म्हणा सॉरी. चला, सॉरी म्हणा, सॉरी म्हणा तिला. सॉरी ताई. सॉरी ताई. आणि पुन्हा असं कधी काय करू नका. केदार, खरंच थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. काव्या, इट्स ओके. बाबा, अशा मूर्ख माणसांना आपण घाबरायचं नाही, उलट त्यांना तिथल्या तिथेच उत्तर द्यायचं. ठीक आहे, तुम्ही या. ये काव्या, चल बस. चला. काव्या, काव्या, मी आहे. तू असं खाली नाही बसायचं, तू उठ. काव्या, वरती उठ, वरती बस. ये ये, उठ उठ उठ. असं खाली नाही बसायचं, ये. हे घे पाणी, घे थोडं पाणी घे. काव्या, शांत हो, थोडंसं पाणी घे. घे घे. शांत हो काव्या, ठीक आहे? आता मी जे सांगतोय ना ते शांतपणे ऐक. हे बघ, जे घडलं त्यात तुझी काहीच चूक नव्हती. आणि अशा वेळी आपण बिलकुल नाही घाबरायचं आणि कोणाच्याही प्रेशर खाली नाही यायचं. स्ट्रॉंग आहेस ना तू? पण हे सगळं माझ्यासोबतच. ह्याचं उत्तर कोणाकडेच नाहीये.
आणि या परिस्थितीमध्ये तू एकटीच नाही आहे, तुझ्यासारख्या अनेक मुली आहेत ज्या तुझ्या एवढ्याच निर्दोष आहेत. आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीला आपण जबाबदार नसतो. त्या परिस्थितीला आपण कसं तोंड देऊन सामोरं जातो ना, त्यावरून आपली ताकद कळते. आपली जी ही भीती आहे ते या गुन्हेगारांचं शस्त्र असतं. ते आपल्याला त्यांच्या जाळ्यात अडकवतात, आपण त्याचे विक्टिम्स होतो. पण जी लोक फाईट बॅक करतात ना, त्यांना हिरोज म्हणतात. आणि मला माहिती आहे की आमची काव्या एवढी वीक नाही आहे, ती खूप स्ट्रॉंग आहेत. ती या परिस्थितीला तोंड देऊन सामोरे जाईल. जाशील ना? आणि अजून एक, मी प्रॉमिस करतो, जे काही घडले त्यावरून तुला आमच्यापैकी कोणीही कधीच जज नाही करणार. आणि देवी जगत्तारिणी सुद्धा आहेच आपल्या पाठीशी. ती त्या गुन्हेगारांना नक्कीच पकडेल आणि त्यांना शिक्षा सुद्धा देईल. कोण आहेस तू? बहीण, त्या सगळ्या मुलींची बहीण ज्यांचे फोटो तू मॉर्फ केलेस. एक सेकंद. हा सर, थँक्यू सो मच सर. मी सांगतो. हो काव्या, गुड न्यूज आहे, तो मुलगा पकडला गेला. आणि ते फोटोज? ते फोटोज सुद्धा सगळीकडून डिलीट केलेत. केदार थँक्यू सो मच. आज जर तू नसता ना, तर हा एवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच नसता. तू आमच्यासोबत पोलीस स्टेशनला आला म्हणून मला हिंमत आली. नाहीतर मला नाही माहिती, मी तर जीवच. काव्या, असं नाही म्हणायचं. आणि आता सगळं सॉर्ट झालंय ना. केदार, मनापासून थँक्यू. काव्या, इट्स ओके.